तर आखाती देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ सुरूच आहे। कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलची किंमत $115 पोहोचली आहे। एका महिन्यात $70 $115 इतकी किंमत वाढलेली आहे। एका दिवसातच तेलाच्या किमतीत जवळपास 2.5% वाढ झाली आहे। तर अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना इराणकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे। इराणने यूएईवर जोरदार हवाई हल्ला केलाय। हल्ल्यानंतर अबुधाबीमधल्या ॲल्युमिनियमच्या कंपनीत आग लागलेली होती। इराणने दुबईवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला केलाय। दुबईवर फ्लेअर बॉम्बच्या सहाय्याने क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलाय। दुबईने वेळीच हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्यामुळे हे हल्ले रोखण्यात आलेत। दुबईच्या यंत्रणेने इराणचं एकही क्षेपणास्त्र जमिनीपर्यंत पोहोचू दिलं नाही। इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून मोठे हल्ले करण्यात आलेत। इराणची राजधानी तेहरानवर मिसाईल डागण्यात आले, मात्र हे सगळे हल्ले इराणने परतवून लावलेत। तर आखाती युद्धाला 1 महिना पूर्ण झाल्यानंतर खर्ग बेट ताब्यात घेण्याचा आता ट्रम्प यांचा विचार आहे। खर्ग बेटावरून इराणचं जवळपास 90% तेल निर्यात होतं। प्रामाणिकपणे सांगतो, इराणचं तेल क्षेत्र ताब्यात घ्यायचंय असं ट्रम्प यांनी म्हटलंय। इराणी फार मूर्ख आहेत, मला खर्ग ताब्यात घ्यायचंय असे ट्रम्प यांनी म्हटलंय। जमिनीवरची लढाई लढून खर्ग मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असेल। तर इराणवर क्षेपणास्त्र आणि बॉम्बचा रात्रंदिवस मारा केल्यानंतर आता अमेरिका इराणमध्ये शस्त्र घुसवण्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर येते। न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार इराणमध्ये सैन्य घुसवण्याच्या तयारीचा मास्टर प्लॅन अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयाने तयार केला। अमेरिकेने यासाठी प्रचंड तयारी केली आहे। आखातात सध्या अमेरिकेचे तब्बल 50,000हून अधिक सैनिक तैनात आहेत। याच आठवड्यात अमेरिका मोठ्या प्रमाणात लष्कर इराणी भूमीवर उतरवेल अशी शक्यता आहे। पेंटागॉनने तयार केलेल्या अहवालानुसार अमेरिकेनं लष्कर घुसवलं तर पुढील 2 महिने ही कारवाई सुरू राहील। संपूर्ण इराणवर हल्ला करण्याऐवजी काही महत्त्वाची लक्ष्य निर्धारित करून ग्राउंड ऑपरेशन केलं जाईल। त्यासाठी अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसद्वारे हल्ला करण्याची तयारी पूर्ण झाली आहे। स्पेशल फोर्सेसचे 2200 जवान केवळ आदेशाची वाट पाहत आहेत। इराणचं खर्ग बेट पहिलं ताब्यात घेतलं जाईल अशी शक्यता आहे। मात्र हा प्लॅन तयार असला तरी अजून अंतिम निर्णय झालेला नाहीये। बुशहर आणि खर्ग बेटांवर अमेरिकन ड्रोन्स उडताना दिसलेत। सौदीच्या हवाई तळावर हे ड्रोन्स झेपावले होते। या संपूर्ण भागाची रेकी करण्यासाठी हे ड्रोन्स वापरण्यात आलेत। तसंच युरोपियन देश आणि ब्रिटनच्या हवाई तळांवरही मोठ्या प्रमाणात युद्धासाठी सज्ज विमानं पाहण्यात आली आहेत। त्यामुळे अमेरिकेचा जमिनीवरील लष्करी कारवाईचा कट डिकोड केल्याचंही बोललं जात आहे। इराणमधील युरेनियम ताब्यात घेण्यासाठी आता अमेरिका जमिनीवरून लष्करी कारवाई करण्याच्या विचारात आहे। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यासाठी तयारी सुरू केल्याचं वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिलंय। इराणकडे जवळपास 1000 पौंड युरेनियम आहे। इराणला अणुबॉम्ब तयार करण्यासाठी ते आवश्यक आहे। मात्र अमेरिकेला कोणत्याही स्थितीत इराणच्या हाती अणुबॉम्ब येऊ द्यायचा नाहीये आणि त्यामुळे इराणचं युरेनियम हस्तगत करण्याचा अमेरिकेचा इरादा आहे। तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी इराण आता नवा कायदा पारित करण्याच्या विचारात आहे। त्यानुसार हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराण कर लावण्याच्या विचारात आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारी जहाजं, तेलवाहू जहाजं यावर ट्रान्झिट फी लावण्याचा विचार इराण करतोय। त्याचसोबत पर्यावरण करही लावण्याचा विचार इराण करतोय। करातून मिळणारा पैसा हा इराणच्या प्रगतीसाठी वापरला जाईल असा इराणचा दावा आहे। तर अमेरिका आणि इस्रायलच्या सततच्या माऱ्यात तेहरानचं प्रचंड नुकसान झालंय। स्थानिकांनं तेहरानच्या नुकसानीचा एक व्हिडिओ जारी केलाय। इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून तुफान बॉम्ब वर्षाव करण्यात आलाय। अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे
झालेल्या हानीची दृश्य आता समोर आली आहेत. तर युद्धाच्या 31व्या दिवशीही इराणच्या राजधानी तेहरानवर जबरदस्त मारा करण्यात आलाय. रात्रभर प्रचंड बॉम्ब वर्षाव सुरू होता. या तेहरानचं मोठं नुकसान झालंय. इस्रायलच्या तेहरानच्या दक्षिण भागावर मोठा मारा केलाय. तर इस्रायल आणि अमेरिकेकडून वारंवार इराणच्या तेहरानवर हल्ले करण्यात येत आहेत आणि त्यामध्ये तेहरानचं मोठं नुकसान झालंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.